स्कूलमध्ये आधीपासून असं मला इझिली खूप सारं मिळत गेलंय. म्हणजे मी स्कूलमध्ये असताना मला जर इच्छा असेल की अरे बाबा मला तर ना ते स्पोर्ट्स कॅप्टन बनायचं आहे, तर म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये इतकी चांगली नाही आहे पण तरी मी माझ्या स्कूलची स्पोर्ट्स कॅप्टन होती. माझी इच्छा होती. आणि असं लोकांना लगेच कळतं की हे जे व्यक्तिमत्व आहे हे काहीतरी वेगळंच, काहीतरी असं वेगळंच. आणि मला इतकं शांत वाटतं. मी नेहमी ध्यान करते, मी नेहमी सेंटर असते, एक सगळ्यांसोबत भेटते, इतकं छान वाटतं ना, असं वेगळाच आनंद असतो. आणि मला माझ्या स्टडीजमध्ये खूप खूप जास्त उपयोगात पडलं आहे हे सगळं. तर मग असं आता स्पेसिफिक अनुभव असं मला आठवत नाही आहे आणि त्याच्यामुळे मला आता सध्या काही आठवत नाही आहे, पण मला असं स्वतःमध्ये खूप काही काही बदल जाणवतात आणि एक वेगळंच तेज पण येतं, आतून शांत पण वाटतं, डोकं दुखायचं कमी होतं, असं विचार जास्त येत नाही. किंवा मला ना, मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलं, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांना असं खूप जेलसी आहे की हिचं बघ ना, ही असंच, ती तर तसंच आहे, तिला किती मार्क पडतात, ती तर कॉपीज करत असेल, तिला असे इतके चांगले मार्क कसे पडू शकतात, अरे पण ती तर इतकी टॉपर कशी आहे, तिला कसं चांगलं जमतं करायला. हे सगळं जे आहे हे मला नाही होत. म्हणजे ती चांगली आहे, मी तिला ॲप्रिशिएट करते की हां ती टॉपर आहे, ती चांगली आहे, पण मला हे असं उगीच दुसऱ्यांना हेट कशाला करायचं ना. ती चांगली आहे, माझ्यापेक्षा चांगली आहे, त्याच्यासाठी मी तिच्यासाठी आनंद व्हायला पाहिजे आणि मी माझ्यामध्ये काय बदल करू शकते म्हणजे मी पण चांगली होऊ शकते. आणि एक सॅटिस्फॅक्शन की अरे माझ्याकडे ना जास्त पैसेच नाही आहे, अरे त्याच्याकडे ना किती चांगला फोन आहे किंवा त्याच्याकडे किती चांगलं घर आहे, मला पण ते खेळणं हवं आहे. हे सगळं ना आपल्याकडे जे आहे ना त्याच्याने आपण खुश राहतो. आता मला सांगा, जो गरीब माणूस असतो तो, तुम्ही असं खूप साऱ्या ॲड्स वगैरे मध्ये बघितलं असेल किंवा टीव्हीमध्ये बघितलं असेल, जो खूप रिच माणूस असतो तो काय, तो असं सारखं त्याला पैसा 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 पैसा, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, तो असं सुखी नसतो. पण जो गरीब माणूस असतो त्याच्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये तो एकदम आनंदात राहत असतो. तर मग जी हाव असते गोष्टींची ती कमी होते. मग जर आपल्यामध्ये जर हे जेलसी किंवा गोष्टींची हाव आणि एक दुसऱ्यांबद्दलचं जे चुकीचं बोलणं, हे सगळं जर आपल्या आयुष्यातनं गेलं आणि आपण त्याच्यामुळे आपलाच मूड खराब करून घेतो ना, की त्याचं जर मला प्रगती होताना दिसते, मला वाईट वाटते की ह्याची प्रगती होतीये, तर मग आपण आपला मूड खराब करून घेतो की अरे यार, मग त्यापेक्षा जर मी त्याच्यासाठी खुश झाली आणि मग मी खुश झाली तर माझा मूड कसा राहील, खुशच राहील ना मी. तर मग आपण हे सगळ्या गोष्टी करून ना स्वतःची दुर्गती करत जातो. तर मग प्रगती जर पाहिजे असेल तर सहजयोग एक खूप छान मार्ग आहे आणि त्याच्यातून भरपूर काही काही शिकायला आहे. आता सध्या सांगायला तर भरपूर काय काय, पण ते हळूहळू तुम्हाला कळत जाईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. मला पण भरपूर प्रश्न होते की अरे देव काय असतो, आपण मंदिरात का जातो, आपण हे का करतो, ते का करतो, भरपूर प्रश्न असतात. पण आता हळूहळू हळूहळू जर तुम्ही हे करायला लागाल तर तुम्हाला हळूहळू प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. आणि त्यांच्या श्रीनाथजींच्या काही स्पीचेस पण असतात. ठीक आहे, श्रीनाथजी म्हणजे आमचे गुरु आहेत. जसं तुम्हाला गुरु आता स्पोर्ट्स शिकवतात, ठीक आहे, तसं आमचे गुरु जे आहेत ते आम्हाला सहजयोग शिकवतात किंवा परमेश्वराला कसं प्राप्त करायचं हे सगळं शिकवतात. तर त्याच्यासाठी सहजयोग खूप महत्त्वाचा आहे, कारण की गुरुशिवाय आपण कुठे पोहोचू शकतो का, बिना गुरुचं आपण कुठे पोहोचूच शकत नाही. आणि गुरुचा गायडन्स हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्याच्यासाठी त्यांनी सहजयोग आपल्या सगळ्यांसाठी इतका सोपा करून ठेवला आहे. आपल्याला आता कुठल्या गुफेत जाऊन तपस्या करायची काहीच गरज नाही आहे, काही आपल्याला उपास तापास करायची गरज नाही आहे. खूप असं मी 100 वर्ष काही खाणारच नाही किंवा असं कोणत्या तरी पहाडीवरती जाऊन असं मला तपस्या करायची गरजच नाही आहे, कारण की मला घरी बसल्या बसल्या हा सहजयोग मिळतो. आणि खूप लोकांना आता वेगवेगळे व्हायब्रेशन जाणवले असतील, हातातून काहीतरी येत आहे, डोक्यांमध्ये काहीतरी होत आहे, तर हे सगळं जे जाणवतं ना, तर हे जी जाणीव आहे त्याच्याने आपल्याला गोष्टी कळतात की आपल्या आत आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे. तर ते आपल्याला ते सगळं फील होतं. ह्या व्हायब्रेशन्स थ्रू आपल्याला सगळं आनंदी वाटतं किंवा कळतं की अरे हे चुकीचं आहे. कारण की आता जर मी व्हायब्रेशन्स म्हणजे मी असं खूप वेळा केलंय की मला आता असं कुठे कोणता तरी डिसिजन घ्यायचं तर मला असं व्हायब्रेशन्स वरनं कळतं की नाही यार हे काहीतरी चुकीचं आहे, हे नको करायला, आपण हे करूया. तर आपल्याला डिसिजन मेकिंग पॉवर खूप सोपी होते. आणि असं पण खूप वेळा झालंय की पेपरचा अभ्यास करताना मी आदल्या दिवशी अभ्यास करते, माझा आधी काही अभ्यास झाला नाही, आता मला कळेल ना आदल्या दिवशी मी सगळा कसा रट्टा मारू. तर मग मला आपोआप असं फिलिंग यायची की हा प्रश्न ना परीक्षेत येणार आहे. असं व्हायचं माहिती नाही, पण असं वाटायचं की हा प्रश्न येणार आहे. आणि असं करून मी इतके पेपर पास केलेत काय सांगू तुम्हाला. तर मग असं सगळं असतं, भरपूर माहिती असतात.
म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला असं ऐकायला. तसं आपल्याला चालवण्यासाठी एनर्जी जी आहे ती म्हणजे परमात्मा, परमेश्वर. तर ही एनर्जी म्हणजे परमेश्वर, आणि ती एनर्जी आपल्यामध्ये कशी येईल? तर मग आपण ते ध्यान करून ती एनर्जी आपल्यामध्ये पाहिजे. आपल्याला पण नेहमी चार्जिंग लागतं आपल्यामध्ये. आपण एखाद्या दिवशी खूप जास्त थकतो, म्हणजे असं हात वगैरे दुखणं वगैरे तसं थकणं नाही, पण डोक्याने थकतो. आपण सतत विचार करत राहतो. आता तुम्ही सगळे इथे बसलाय, किती लोक असे चुलबुड करतात. आता आपण ध्यान केलं, तुम्ही पण विचार करत असाल, अरे राव काय करतोय आपण, काय हे, असं सगळं विचार येतात ना मध्ये मध्ये. तर हे विचार इतके सतत कसं चालतात? मी तुम्हाला आता म्हटलं की आता तुम्ही सगळे अजिबातच विचार करू नका, 1 मिनिट अजिबातच, म्हणजे एक सुद्धा विचार नाही यायला पाहिजे. असं होईल का? नाही होणार. पण हे होतं जर आपण ध्यान केलं तर. आपले विचार कमी होतात, आणि विचार कमी झाल्याने काय होतं? आपल्याला असं जरा शांत वाटतं, बरं वाटतं. व्यायाम केल्याने आपल्याला कसं फिजिकली कसं वाटतं? छान वाटतं, असं एकदम फिट वाटतं. तसं आपण जर आपल्या मेंदूचा ध्यान केलं, म्हणजे मेंदूचा व्यायाम केला, तर मग आपल्याला आपल्या डोक्याने हेल्दी वाटतं, आणि तुमचं भरपूर काय काय होतं. आता जर तुम्ही व्यायाम केल्याने तुम्हाला किती फायदे मिळतात बरं, सगळं बॉडी वगैरे चांगली होते, आणि तुम्ही आजारी कमी पडता. तसंच जर तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला अनेक फायदे असतात. तुमचं अभ्यासामध्ये डोकं चांगलं चालतं, इवन तुम्हाला गोष्टी करण्यासाठी असं कळतं की आता हे मी केलं पाहिजे का नाही. म्हणजे मला आता खूप सारे असे प्रसंग आहेत की मी हे करू का नाही करू, पण मला ते ना स्वतःहून आतून असं कळतं की अच्छा नाही, मी हे नाही केलं पाहिजे, हे काहीतरी वाईट आहे, हे काहीतरी चुकीचं आहे, हे नाही केलं पाहिजे. आपल्याला एक सद्बुद्धी येते. म्हणजे आता जर एक कोणता तरी माणूस आहे जो वाईट आहे, ठीक आहे, मग त्याला असं कळणार कसं की हे तो जे करतोय ते वाईट आहे? तर हे सगळं आपल्याला ध्यानातून कळतं. सो त्याच्यासाठी आपण हा सहयोग करतो. आणि हे जे क्रिया आहेत ना, हे करावे लागतात, कारण की असंच डायरेक्टली असं नाही मिळत ना. तुम्हाला असं परमेश्वराला मागावं लागतं की परमेश्वर ये तू माझ्याकडे. आपण मंदिरात जातो, त्यांना इतकं सगळं उपास तपास करतो, परमेश्वराला काय म्हणतो की माझं हे पूर्ण कर. पण ते न करता आपण जर स्वतःचं ध्यान केलं आणि परमेश्वराला खरंच मनापासून मागितलं की परमेश्वर खरंच मला तुझी खूप गरज आहे, मला पाहिजे की तू माझ्यामध्ये यावं, मला तुला प्राप्त करायचं आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे, तर मग परमेश्वर तुमच्याकडे स्वतः येतो. तर असा हा सहयोग आहे, आणि हे सगळे त्याचे फायदे आहेत. आणि भरपूर असे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात. आणि मला पण लहानपणीपासून भरपूर काही म्हणजे आता जसं मी इथे येऊन बोलतेय, तर इथे धडधड होतं ना, पण मग ते कॉन्फिडन्स येतो, इथे यायचा, पुढे यायचा कॉन्फिडन्स येतो. आणि तुमच्या जीवनमध्ये तुम्हाला असं खूप सारे हेल्प मिळते देवाची, की आपण देवाला जाऊन प्रार्थना केली तर देव आपली सगळी इच्छा पूर्ण करतो ना. तर मग हे सगळं सहजामध्ये एकदम इझिली होऊन जातं. अजिबात काही अवघड नाही आहे. फक्त आपली इच्छा शुद्ध असली पाहिजे की मला पाहिजे हे. ठीक आहे, तर हा असा सहयोग आहे. इझी म्हणजे जे मी असं सहजतेत करू शकते, असं अवघड नाही. आता तुम्ही सगळ्यांनी टीव्ही बघितला असेल, टीव्ही बघतात ना, तर मग तुम्ही असं बघितलं असेल ना मूवीजमध्ये की ते ऋषीमुनी असतात, तसे हात वरती करून, असे पाय करून असे तपस्या करतात, किंवा जेवतच नाही, असं तुम्ही बघितलं असेल ना. मग ते का करतात? तर त्यांना परमेश्वर पाहिजे असतं, किंवा त्यांना कोणतं तरी परमेश्वराकडनं वरदान पाहिजे असतं, ते त्याच्यासाठी करतात. पण आता तुम्ही जे काही क्रिया केल्या, ठीक आहे, तर तुम्हाला असं आम्ही करायला लावलं का? असं 100 वर्ष तुम्हाला तपस्या करायला लावली का? नाही. तर तुम्ही हे जे काही क्रिया केले हे सहजतेत केले. तर त्या ऋषीमुनींना त्या काळात जे काही पाहिजे होतं, तर ते त्यांना सहजतेत मिळवण्यासाठी श्रीनाथजींनी हा सहयोग इथे आणला. तर आपल्यासाठी हे सहयोग मिळवणं हे खूप सोपं आहे. तर तुम्ही म्हणाल की आपण सहयोग का मिळवायचा? तर तुम्हाला महादेव माहिती असते, आणि त्यांची पत्नी कोण होती? माता पार्वती. ठीक आहे, माता पार्वती कोण होती? ती स्वयं आदिशक्ती होती. तिने खूप सारे रूप घेतले, आदिशक्ती, महाकाली. तुम्ही बघितलंच असेल, खूप लोकांनी सिरियल पण बघितले असतील, आणि खूप लोकांना आईबाबांकडनं पण सगळे स्टोरीज कळले असतील. तर मग माता पार्वतीने महादेव सोबत लग्न करण्यासाठी किंवा महादेवाला प्राप्त करण्यासाठी इतकी वर्ष तपस्या केली, काहीतरी 1600 वर्ष तपस्या केली असेल त्यांनी. तर इतकी त्यांनी कठोर तपस्या केली, कशासाठी? शिवतत्वाला हे करण्यासाठी. तर आपण माणूस म्हणून आपलं पण मेन एम काय की आपल्याला परमेश्वराकडे जायचंय. आपण काय म्हणतो की आपण एकतर ह्याच्यामध्ये जाऊ, हेलमध्ये किंवा हेव्हनमध्ये, ठीक आहे.
तर मग आपल्या सगळ्यांना कुठे जायचं असतं? देवाकडे, हेवेनकडे. आपल्याला राक्षसांकडे नसतं जायचं ना, देवाकडे जायचं असतं. तर मग या देवाकडे जाण्यासाठी आपल्याला स्वतःचा आत्मसाक्षात्कार द्यायचा असतो. तर मग बेसिकली आता जसं माता पार्वतीने शिवाला पाण्यासाठी तपस्या केली, तसंच आदिशक्ती स्वयं आपल्या शरीरात कुंडलिनी रूपात या त्रिकोणाकार अस्थिमध्ये इथे वेटोळे घालून बसलेली असते. तर ही आपल्या आतली आदिशक्ती स्वरूप आहे. ठीक आहे. तर आपण बोलतो ना की आपल्या आतच देवाला शोधायचं. आपण जातो मंदिरात भटकतो, आपण म्हणतो की देव मंदिरात आहे, आपण जातो वेगळ्या मंदिरात जातो, म्हणतो देव मला हे दे ते दे, देव मला काही कळत नाही, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. पण आपण हे देवाला मंदिरात शोधण्यापेक्षा किंवा मूर्तीमध्ये शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधायचं. तर मग ही कुंडलिनी शक्ती जी आहे ही जागृत झाल्यानंतर आपला संबंध होतो परमेश्वराशी. म्हणजे आपण काय करतो, आपण आपल्या शिवतत्वाला हे करतो. ठीक आहे. तर मग ते करण्यासाठी इथे वेगवेगळे चक्र असतात आणि हे चक्र जागृत करायचे असतात. तर मग हे चक्र जागृत कसे करतात? तर ना प्रत्येक चक्राला वेगळ्या क्वालिटीज असतात. तर जसं मूलाधार चक्र, ठीक आहे, मूलाधार चक्रावरती श्री गणेश असतात. ठीक आहे. श्री गणेश कसे असतात? लहानसा बालक, ठीक आहे, तो कसा असतो? अबोधित असतो, एकदम प्युअर असतो, त्याला काही असं मोठ्या माणसांसारखं काही असं माहिती नसतं. तो असा जेलस नाही होत की अरे हिचं तसंच आहे, त्याचं तसंच आहे, मला का नाही आहे तसं, असं नसतो. तो अबोध असतो, इनोसेंट असतो. तर मग हे सगळ्या ज्या क्वालिटीज आहे आपण आपल्यामध्ये जर आणल्या तर आपण एक चांगला व्यक्ती पण होतो आणि आपलं हे चक्र जागृत पण होतं. ठीक आहे. मग पुढे क्रिएटिव्हिटी म्हणून स्वादिष्टान चक्र एक आहे. तर आपल्याला क्रिएटिव्हिटी भेटते. तर मग मी जर माझं स्वादिष्टान चक्र चांगलं असेल तर मग मी आर्ट्समध्ये चांगली असेल किंवा मला गाता येत असेल चांगलं, स्पोर्ट्समध्ये पण खूप सारी क्रिएटिव्हिटी लागते. तर मग हे सगळं असतं. नंतर नाभी चक्र, असे भरपूर चक्रांचे वेगवेगळे क्वालिटीज आहेत आणि ते आपण जर त्याला जागृत केलं तर ते आपल्यामध्ये क्वालिटीज पण येतात. त्याच्यामुळे आपण काय होतं, आपण छान होतो, अजून आपल्यामध्ये एक बदल जाणवतो. आपण आता एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेटलं तर आपण म्हणतो ना अरे तो व्यक्ती खूप चांगला आहे. तर चांगला म्हणजे काय? त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की अच्छा ठीक आहे, तो आपल्याला हे क्वालिटीज भेटते, मग अजून काय होतं बरं ह्याच्याने? तर मग आता तुम्ही मला सांगा की हा जो फॅन असतो आपल्याकडे, इथे तर नाही आहे फॅन, पण फॅन असतो, तर त्याला चालवण्यासाठी काय लागतं? एनर्जी लागते, इलेक्ट्रिसिटी लागते. ठीक आहे. आपण बटन दाबतो आणि फॅन चालू होतो, पण त्याच्या मागे किती सारे वायर जुडलेले असतात आणि एक एनर्जी मिळते आणि त्याच्यामुळे ते चालतं. ठीक आहे. आता तुम्ही व्यायाम करता, का व्यायाम करता तुम्ही बरं? तुमची बॉडी चांगली राहावं, तुम्ही हेल्दी राहावं, चांगलं खाता तुम्ही, म्हणजे तुमचं जे शरीर आहे ना ते चांगलं राहावं, त्याच्यासाठी तुम्ही भरपूर काही काही खाता. तर मग आता मला सांगा, एखाद्या दिवशी तुमचं असं डोकं खूप दुखतंय, तुम्ही आज खूप विचार केला, तर मग तुमचं जे डोक्याचे जे विचार किंवा ते तुमच्या डोक्याला कोण त्याच्यासाठी काय तुम्ही एक्सरसाइज करणार? तुम्ही तर काय एक्सरसाइज करू शकत नाही. डोक्याचा कोणता व्यायाम आहे का? कोणाला माहिती आहे का कोणता व्यायाम? नाही. तर मग आपण डोक्याचा व्यायाम कसा करायचा? तर आपण स्वतःला शांत करतो, मेडिटेट करतो, म्हणजे आपल्या डोक्याचा व्यायाम होईल. आणि आपलं जे आता जसं प्रत्येक